पंजाबराव देशमुख, महात्मा फुले, शिवाजीराजे यांच्या मानवांनी अहोरात्रंदिवस बहुजन समाजासाठी आपला वेळ दिला। चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उंच झाडाला शाप म्हणतात। लाखो बहुजनांना एकत्रित त्यांचा आमच्या चळवळीच्या माध्यमातून 16-17 वर्षापासून वैचारिक विचाराचं नातं जोडलेलं आहे। मग खडसे काका असो, सर्व आयोजक समितीतील कार्यकर्त्यांना धन्यवाद। योगायोगाने आमचे ग्रामगीता प्रचारक व्यसनमुक्तीचं काम पाहतात देशमुख बापू आलेले आहेत पवार, त्यांनाही धन्यवाद देतो। ड्युटीवर जा लागते त्यावेळी, पण तरी 5 मिनिटं बसतील ते। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित येऊन समाजाला फुगवतो तर गया, म्हणून आम्हाला जसं दारूवाले एकत्रित येतात हो, 30 वाले भेटते, 60 एका जागी आणते, मग पद्धतशीर गेम बसवते। आपण तर सर्व निर्व्यसनी लोक, इथं कोणी दारू पिणार नाही भाऊ। आता कोण खेळवून आला, हातपाय दुखत असतील तर वरती घेतली असती, परंतु भाऊ आपण सर्व विचाराचे पाहिजे आहोत। राष्ट्रसंत मोठे निवडणं वर्णन करतात, तो महात्मा फुलेचा करके आज तुम्ही इथं बसला, त्या खुर्चीवर बसला, ही सर्व कोणाची ताकद आहे? सर्व ताकद ती महात्मा फुलेची आहे। फुले शांततेनं भाऊ काय झालं, करणी केली काय त्याला कोण? साऊंड वाले शांततेनं होऊ द्या, कारण वातावरण गरमाट आहे। आणि खुर्ची बसली असती का
आणि आपल्या हक्काची जाणीव बजावा. मुलगी काळ वाईट आहे, मुलगी भोजनाची व्यवस्था आहे बरं, लोड घेऊ नका. आदरणीय पारवे सर, या सर्व आहेत बाबर ते झाकण उलसक आहे पण मोबाईल मध्ये बिझी आहे. तिथून शेल म्हणजे मोबाईलवर रेकॉर्डिंग करून राहिलो. आप्पाजी लाईने लाईने झाकणं फुल बिझी आहे. तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही वेळातला वेळ काढून आले बाबा. हे 4-5 पुढे बसे. कोरोनानं अच्छा वाल्याची थंडी केली, नाही तर विचारा आमचे मित्र साऊंडवाले भावले, त्याची ना आमची तर पुरी दोघांची थंडी झाली, आपली दोघांची. कारण तुमचंही बंद आणि आमचंही बंद. भयानक लयच उशीर केला शांताबाई तुया. बस मी हसवतो तुम्हाला, हसल्याने तब्येत ओके राहते. कारण वामन दादा कर्नाटकाचे भजन प्रबोधन समाजात बदलाव करायचा, आम्हाला ते संघटना एकत्रित यावं लागेल. म्हणून वामन दादा सांगायचे, या भीमधन्याच्या सेनेला कोणी सरदार उरला नाही. त्यासाठी आजचा हा मेळावा संघटित व्हायचा, एकत्रित यायचा आहे भाऊ. कारण आपण जर एकत्रित आलो तर काय करू शकतो. आपण ऐकलं महामानवाचे नाव विद्यापीठाला मिळाले, गाडगे बाबाचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला. कारण संघटना, अमरावतीचं विद्यापीठ गाडगे बाबाच्या नावाचं, नागपूरचं विद्यापीठ तुकडोजी महाराजच्या नावाचं, मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं. का संघटनेनं काय ताकद आहे हे दाखवून दिलं. अरे नामांतरवाद्यांनी नामांतर घडविले, जातीवाद्यांना तरी चिठ्ठीने हरविले. खरे विजयी झाले आमचे भीमवाले, खरे विजयी झाले आमचे भीमवाले. समाज बांधव संघटित होईल तोपर्यंत या शांततेनं. कारण आता लोक वाढून राहिले, खुर्च्या माग माग घ्या. खडसे काकाच्या आवाजाला आवाज द्या, अशी माणसं पाहिजे झाडे दिसत. खडसे काका धन्यवाद, आय लव्ह यू. खरे विजयी झाले
उशिरा आले बसा माय मावल्या, कारण या कार्यक्रमाच्या मागून उद्देश तोच आहे भाऊ मागचा. संघटित होऊन आम्हाला तुकडोजी महाराजांनी तोच संदेश दिला. मनोरंजनातून मी प्रबोधन माझे गुरुवर्य शब्दखंजीर निर्माते सत्यवान महाराज यांनी गेल्या अनेक वर्षापासून लोक प्रबोधनाचं काम केलं. आमचे आदरणीय उद्धवरावजी गुरुजी पारवे सर यांचं आणि आमच्या गुरूंचं माझं अनेक दिवसापासून नातं आहे. आज तुमच्या दर्शनाचा योग आला. अंधश्रद्धा बाबागिरी कर्मकांड आपल्यातून निघून जावं, समाजाच्या कामी आपण यावं. माणूस किती जगला याला अर्थ नाही भाऊ. जगून केलं काय? हे महामानव कमी जगले, 61 वर्ष जगले, 65 वर्ष जगले महात्मा फुले, 23 वर्ष जगले भगतसिंग, 32 वर्ष जगले संभाजी महाराज, 80 वर्ष जगले गाडगे बाबा, 59 वर्ष जगले तुकडोजी महाराज, 50 वर्ष जगले शिवाजी महाराज. पण समाजाच्या कामी आले. काही काही लोक म्हणतील 120 वर्षाचा म्हातारा होऊन मेला, काय फायदा केला? शेजाऱ्याच्या कामी नाही आला. त्यापेक्षा 60-60चे 2 पण चांगले बोलले. कमी जगा पण असं जगा की त्या जगण्यानं लोकांना तुमची दाखल घेतली पाहिजे. ते मानव गेले आजही अजरामर आहे, म्हणून हे गेले नाही, आजही जिवंत आहे. कारण यांना पुतळ्यात पाहू नका. अरे पुतळ्यात पाहू नको, पुस्तकात पहा. भीम जिवंत हाय, भीम जिवंत हाय, भीम जिवंत हाय. पुस्तकात पहा, पुतळ्यात पाहू नको, पुस्तकात पहा. भीम जिवंत हाय, 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 भीम जिवंत हाय. यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल, एकत्रित यावं लागेल भाऊ. म्हणून वरिष्ठ मंडळीचं मार्गदर्शन मोलाचं आहे. माझा कार्यक्रम जास्त वेळ नाही, 1 तास. बरोबर 1 वाजता तुम्हाला मी हा माईक तुमच्या ताब्यात देणार आहोत. परंतु मला या खंजीरी वाईट वेश न द्या. वेळ 16 एकत्रित या. मान सन्मान करणं शिका इतरांचा. त्याकरता आपल्याला आज वैचारिक विचाराची बैठक महत्वाची आहे भाऊ. म्हणून मी तुम्हा सर्व मायबापांना, आपण सर्व सुशिक्षित आहात, तुम्हाला जास्त तत्वज्ञान सांगण्याची गरज नाही. आता आम्ही पाहतो अलीकडे भयानक अंधश्रद्धा बाबागिरी अति उतारा. पण त्या विचाराला वाचवायचं अशीन आणि तुम्हाला मुर्दाळ गोष्टी सोडून मानवाचं चरित्र वाचा लागेल. व्यसनमुक्तीचं काम जसं खोळे महाराज करतात, इथं तर कोणी पेणार नाहीच म्हणा. 100% निर्व्यसनी लोक आहेत. बाय म्हणत असतील याची कच्ची दाबो तुला काय मिळतंय म्हणा बाबू. कोरोनाच्या काळात दारूने भेटली तर सॅनिटायझर पेला ना तो मावसा तरी चुपचाप नाही झोपला. पण तुम्ही संघटित व्हा. तुम्ही तुमच्या पतिदेवाची दारूही बंद करू शकता. ही ताकद आहे तुझ्यात बाई. तुम्ही काय नाही करू शकत. तुम्ही वाघिणी सारख्या ढकला. तो अधिकार दिला तुम्हाला संविधानानं. समजलं? ती ताकद दिली तुम्हाला शाहू महाराजांना. ती ताकद दिली तुम्हाला महात्मा फुलेनं, सावित्रीबाईनं. पण आम्ही सावित्री माता विसरलो, रमाबाई विसरलो, अहिल्यादेवी विसरलो. अलीकडे बाबागिरीला जास्त ऊत आला. आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुखाचा त्याग विसरलो, ज्यांनी स्वतःच्या घरातलं मंगळसूत्र विकलं. बाई असा मानव होणे नाही. अरे ज्या बाबा
स्वतःच्या लेकरा बाकराचा विचार नाही केला. अनेक डिग्र्या नाकारल्या. अहो त्यांना मंत्रिपदाला ठोकरलं. पैशावर प्रेम नाही केलं बाबासाहेबांना. गाडगे बाबांना नाही केलं. म्हणून हे मामानो अजरामर झाले. किती जगले याला अर्थ नाही. काय करतात त्या जगून लोकांना कंटाळा येते त्या जगण्याचा. काही काही लोक तर मरतही नाहीत आणि त्या घरातले ताण आणतात आणि पाहुणे तंग येतात. किती खेप पाहायला येत बे. दर बारीनं म्हणता की बाजीच्या खाली काढला जाते जाता. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आम्हाला अंगूर शेप आणा लागतात. हा मरून राहिला आणि घरातले सड पडून राहिले. आणि हे मामानो गेले तर यांच्यासाठी लाखो लोकांचं हृदय तळमळायचं का? याचं प्रेम पैशावर नव्हतं, समाजासाठी वेळ दिला त्यांनी. सुंदर निर्मळ झाला. म्हातारीनं कमी आहे का? काय ऐकता तुम्ही? म्हातारे जास्त ऐकून काय करता? वयाच्या 70व्या वर्षी कीर्तन ऐकून दारू सोडली तर काय उपकार केले? ऐकू नका, दारू सोडू नका, उलट जास्त ज्ञान जगाचा निरोप घ्या. एवढीच जागा मोकळी होते, आधी दुसरा घरकुलात बसते तेवढा. माझी हसव तुम्ही तुम्हाला यासाठी तब्येत वगैरे राहते, खुश राहा. नाही तर लोक टेन्शन मध्येच आहे. प्रत्येक माणूस बाई टेन्शन मध्ये आहे. माणसाने विचारा तू काय झाला एवढा काऊन विरल्यासारखा बसला? आईने आधार कार्डही लिंक केलं, पॅन कार्डही लिंक केलं, तहसीलदार साहेबांनी भेटलो, तो सगळे साहेब लोकांनी भेटून आलो, सगळंच करून बसलो. झालं काय? तरी PM किसानची भेटूनच नाही राहिले. 2000साठी इरल्यासारखे राहतं काय? बाईने विचार काय झालं बाई काऊन रुसली? बाबा घराच्या बाजूच्या सगळ्या बाईचे जमा झाले लाडके बाईचे. तर सगळ्यात पहिले अर्ज केला, अजूनही पहिलाही हप्ता नाही आला. येईन ना बाई हो, एवढी इरल्यासारखी नको राहू. अरे येईन संपत्तीला तिरंजनी देवी. गाडगे बाबाचा पोटचा मुलगा गेला. गाडगे बाबाला दुःख नाही झालं. एकचा मुलगा मरण पावला, दुःख नाही झालं. निरोपाला गोविंदा गेला. उलट कीर्तनात गजर घेतला. अशा मारती म्हणजे कोटात कोटी काय लढवले एकट्या गोविंद्यासाठी. पण 6 डिसेंबरची बातमी, बाबासाहेब गेले याची बातमी जेव्हा गाडगे बाबाच्या कानावर पडली, 6 डिसेंबर पासून गाडगे बाबा 20 डिसेंबर पर्यंत डसा डसा लढत राहिले. शेवटी 20 डिसेंबरला निरोप घेतला. वैचारिक नातं होतं, वैचारिक विचाराचं नातं होतं. आम्हाला ते जोपासायचं आहे, म्हणून आम्हाला संघटित यायचं आहे. होणारा अन्याय अत्याचार थांबवायचा आहे. त्याकरता हा मेळावा आहे. मेळावा म्हणजे फक्त नाश्ता जेवण आणि चहा होय घरी, यासाठी नाही. हे प्रबोधन कशा करता? अरे ना आयुष्याचे वाटोळं आपल्यासाठी केलं. एकरा गेले यायचे विचार नाही केला. बाबासाहेबाचा राजरत्न मांडीवर मरताना पाहिला मी. स्वतःचा मुलगा मांडीवर गेला. बाबासाहेबाच्या राजरत्नाची बाबासाहेबाचा राजरत्न रात्रभर तापीनं तळपळत होता. अंगाला ताप होती. बाबासाहेब बाहेर यायचे, आत जायचे. अंगाला राजरत्नाच्या ताप होती. डॉक्टरकडे नेऊ शकले नाही. रात्री राजरत्न कधी मांडीवर कधी गेला पता लागला नाही. सकाळ झाली, दिवस उजाडला. राजरत्नाच्या अंत्ययात्रेची तयारी झाली. राजरत्नाला नवीन कपडे घ्या, नवीन कपडे घ्या. बाबासाहेबाच्या डोळ्यात अश्रू आले. अरे माझ्या राजरत्नाला मी डॉक्टरकडे नेऊ शकलो नाही पैशासाठी. याला नवीन कपडे काय घेऊ रे बाबा?
राजरत्नाची अंत्ययात्रेची तयारी झाली. पत्नी कशी असावी? रमाबाईनं स्वतः त्या साडीचा पदर फाडला आणि पोटचा पोरगा साडी गुंडाळला. अंत्ययात्रा संपली. बाबासाहेब लंडनच्या दौऱ्यावर निघाले. बाबासाहेबांना विचारलं, तुमचा मुलगा गेला, तुम्हाला दुःख झालं नाही? बाबासाहेबांना उत्तर दिलं, माझा एक राजरत्न गेला, पण मला लाखो राजरत्नाचं जीवन घडवायचं आहे. मला लंडनला जायचं आहे. पण तुम्ही उभ्या एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो तुम्हाला. आभारी आहोत सरपंच. फोटो घेता येईल. फोटोवाले एक लाईट मारा इकडे. आभारी आहोत तुमचं सहकार्य. पारवेश सरांना जय भीम, जय शिवराय. हार त्याचा फक्त वापस हार घ्यायचा आहे. सरनेम चांबट आहे. आपले अण्णा मोठे खत्र आहेत. चांबट, खडशे, पारवे,
वानखडे, तेल घोटे, वाघ मारे, जिंदगी बकरी मारत नाही. आग लावे पण आग विझवतात. हागे आणला हागे हागे हो बाई, हागेनं पोरगी दिली बागेच्या घरी. मी तुम्हाला एवढं आठवतो तब्येत ओके रे, म्हणून तुम्हाला आजपासून 6 महिने अटॅक येणार नाही. ते जे पैसे तुमचे वाचले ते उद्या खुर्चीकडे आणून द्या. चळवळ उभी करायची आहे, कारण उपाशा पोटी क्रांती होत नाही आणि पैशाशिवाय जगात काहीच होत नाही. तुम्ही डेपोत संडासले जरी गेले तर तो ऑनरी येऊ देत नाही. डेपोतला संडासाचा मालक म्हणते पहिले 10 नोट सरको, वाटीन तेवढा माल टाक पण वापस नको येऊ. फुकट नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अरे कार्यकर्ता पहिले असा मजबूत तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, मग त्याने चळवळीत यायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहा. म्हणून आम्हाला संघटित व्हायचं, एकत्रित यायचं आहे, समाजाच्या माध्यमातून नव चैतन्य निर्माण करायचं आहे. त्याकरता हा भावी मेळावा आहे. भाऊ संघटित व्हायचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आई वडिलांकडे लक्ष द्या. आपण कोरोनात वाचलो ना बाबा, नाही तर अजूनही गेला नाही तो कोरोना. रागवटा आहे तो. आता अमिताभ बच्चनच्या घरी जाऊन आला. म्हणजे बिमारी शक्यतोवर गरीबाच्या घरी येत नाही, कारण त्या बिमारीला माहित आहे याच्या घरात आपली सोय होत नाही. बिमारी सोय पाहून जाते. गरीबाच्या घरी उंदीरही येत नाही, आल्या गलतीने मुक्कामही करत नाही. जाताना शपथ घेते, मरीन लेखा आपण तुझ्या घराचा दरवाजा पर्यंत लिहून ठेव. सगळे डबे होसकले लेखा पण काहीच नाही सापडलं पाहिजे तुझ्या घरात. तुले मोदी साहेबांना फुकट तांदूळ दिले ते इकले ते 13 रुपये किलो ना. पण त्या गरिबीनं कोण जन्माला आणलं बाई? या देशाचं संविधान लिहिणारा महामानव झोपडीत जन्मला. कालदारी आदरणीय सरचा फोन आला. म्हटलं ठीक आहे, आज फार मोठा कार्यक्रम आहे, मेळावा. एवढा म्हणजे असं वाटते नाही मला एवढा मोठा हॉल भरील. हे तर लग्नापेक्षा जास्त लोक झाल्या. हा लग्नात एवढा हॉल नशीब भरला. भाऊ सर्व समाज बांधव इथं उपस्थित झाला. मी तुमचा खूप खूप आभारी आहोत. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आर्थिक, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी सरळ हाताने सहकार्य केलं तर चालते. दिलेलं कधी वाया जात नाही, कारण आपण जाणार आहोत. कोणाला मराय वाचायला सर्व जाणार आहोत. जाणार आहोत. कोरोनात वाचलो. कोरोनानं तर परिचय केला आपला मतलबी लोकांचा, की हे जग किती मतलबी आहे हे कोरोनाच्या काळातच समजलं पाहिजे. नवरा बायकोचं किती प्रेम आहे हे कोरोनातच समजलं. नवऱ्यावर बायकोचं किती प्रेम, बायकोवर नवऱ्याचं किती प्रेम. नवऱ्याने कोरोना झाला, बायकोनं दरवाजाच्या खालच्या खिंडीतून ताटलेलं. जेवढं आहे तेवढंच खाय, मागू नको. हात लावशील तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. पण कोरोनाने एक केलं बघी, जिंदगीच्या बुडीली इंग्रजी ना बोलता येते, बुडी इंग्रजी बोलव. प्रत्येक बुडी म्हणे क्वारंटाईन केला म्हणे बाबा. एक तर बुडी कोरोना गेला पण तिला क्वारंटाईन नाही, ते म्हणे क्वारंटाईनच केला. हा 17 खुशीत राहा. मराठीचं टेन्शन घेऊ नका.